हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये मी खूप महत्वाच्या सबस्क्रिप्शनच्या ऍडजस्टमेंट्स घेतल्या होत्या. त्या जर कोणी पाहिलेल्या नसतील तर ह्या लेक्चरच्या आधी ते लेक्चर बघायचंय. सो सबस्क्रिप्शनचे सगळे ऍडजस्टमेंट्स खूप महत्वाचे आहेत, कारण नॉट फॉर प्रॉफिट मध्ये मेनली तुम्हाला सबस्क्रिप्शनशी रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट्स आणि एंट्रीज विचारतात. ते सोडून अजून काय ऍडजस्टमेंट्स येतात त्या आज आपण बघणार आहोत. सो अदर ऍडजस्टमेंट्स ह्याच्या आधी आपण रेग्युलर फायनलायझेशन आपण पाहिलेले पार्टनरशिप अकाउंटचं. सो त्याच्यामध्ये जे आहे तेच आहे, तरी सुद्धा मी एकदा रिकॉल करून घेते तुमच्यासाठी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण काय करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे आपल्याकडे. एरवी आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, तेव्हा सुद्धा आपण क्रेडिटला इन्कम आणि एक्सपेन्सेस डेबिटला लिहितो. त्याच पद्धतीने एक्सपेन्सेस जर आउटस्टँडिंग असतील तर इथे एक्सपेन्सेस ऑलरेडी दिलेले असतात, तिथे ऍड आउटस्टँडिंग करायचंय. आउटस्टँडिंग हा शब्द आला की आपण ऍड करतो, आणि लायबिलिटी मध्ये आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं सेपरेटली लिहित असतो. हा लेफ्ट इफेक्ट आहे, लक्षात घ्या. लेफ्ट इफेक्ट ऍड झालंय, इकडे पण ऍड झालं, इकडे पण ऍड झालंय. प्रीपेड एक्सपेंडिचर असेल, प्रीपेड, प्री शब्द आला की आपण लेस करतो. सो लेस प्रीपेड, लेस केलं की इकडे लेस केलं की अपोजिट साइड ऍड करायचं असतं, त्याच्यामुळे इथे ऍसेट साइडला प्रीपेड एक्सपेन्सेस येतात. आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम जर आउटस्टँडिंग असेल, समजा फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असतील तर ऍड आउटस्टँडिंग इन्कम साइडला करायचं आहे. आणि राईट इफेक्ट इथे सुद्धा ऍडच करायचं आहे. आउटस्टँडिंग इन्कम असं लिहिणार आपण. इथे जे काही इन्कम असेल त्याचं नाव लिहायचं. इन्कम म्हणजे सबस्क्रिप्शन आहे, रेंट आहे, जे काही असेल ते त्याप्रमाणे इथे आपण लिहायचंय. प्री रिसिव्ड इन्कम असेल, लेस प्री रिसिव्ड, इथून लेस केलं, अपोजिट साइडला ऍड, म्हणजे इथे प्री रिसिव्ड इन्कम. या आपल्या बेसिक ऍडजस्टमेंट्स आहेत, या आधी पण आपण पाहिलेले आहेत, परत एकदा मी तुमच्यासाठी रिकॉल करते. सो बेसिकली इथे सबस्क्रिप्शन काय लिहायचं आहे, जे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे तेवढंच फक्त तिथे दिसलं पाहिजे. त्यामध्ये आउटस्टँडिंग ऍड करायचे, कारण ते मिळालेले जरी रिसिव्ह झालेले नसतील तरी ते आउटस्टँडिंग आहेत, त्या वर्षीचे सबस्क्रिप्शन्स आहेत म्हणून ते ऍड करायचे. नेक्स्ट इयरचे प्री रिसिव्ह झाले असेल तर ते कट ऑफ करायचे, लेस करायचे, कारण ते नेक्स्ट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड व्हायला पाहिजेत, करंट इयरच्या नाही. सो इथून ते लेस होणार आहेत, कळलं. तसंच एक्सपेन्सेसच्या बाबतीत आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर ऍड करायचा, प्री पेड एक्सपेंडिचर लेस करायचा. आता दोन ऍडिशनल ऍडजस्टमेंट्स आहेत. प्री रिसिव्ड इन्कम इन ओपनिंग बॅलन्स शीट. मी तुम्हाला सांगितलं होतं तसं ह्या जे प्रॉब्लेम्स तुम्हाला पेपरमध्ये विचारतात त्यामध्ये तुम्हाला रिसीट पेमेंट अकाउंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली असते, म्हणजे मागच्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स शीट. त्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये प्री रिसिव्ड इन्कम जर दिसत असेल, कुठे दिसणार प्री रिसिव्ड इन्कम, लायबिलिटी साइडला. सो आधीची ओपनिंग बॅलन्स शीटच्या क्लोजिंग मध्ये, म्हणजेच करंट इयरच्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला जर प्री रिसिव्ड इन्कम असं दिसत असेल तर काय करायचं, त्याची मी आता तुम्हाला एंट्री सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक काम करायचं आहे की, हे मी एक्झाम्पल्स जेव्हा तुमची पुढे घेईन तेव्हा सुद्धा मी सांगणार आहे प्रॅक्टिस करताना, पण जे काही तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे ते त्या पोझिशनला आधी लिहून इनर कॉलम मध्ये लिहायचं. जरी तुम्हाला प्री रिसिव्ड इन्कम इन ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं असेल, डायरेक्ट ऍडजस्टमेंट त्याची करायची नाही. सो प्री रिसिव्ड इन्कम इनर कॉलम मध्ये आधी लिहून ठेवायचं, जे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आहे, कळतंय. सो ते आधी इनर कॉलम मध्ये लिहायचं आणि मग त्याची ऍडजस्टमेंट करायची. आता ऍडजस्टमेंट म्हणलं की त्याच्या दोन एंट्री झाल्या. सो काय करायचे, प्री रिसिव्ड इन्कम, परत एकदा कॉन्सेप्ट समजून घ्या. करंट इयर मध्ये आहात तुम्ही, मागचं वर्ष संपलेले, मागच्या वर्षामध्ये पुढच्या वर्षीचे प्री रिसिव्ड असतील तर आपण ते कट ऑफ करणार आहे, आपण लेस करतो. ते त्या वर्षीचं इन्कम आहे का, ते नाहीये, पुढच्या वर्षीचं इन्कम आहे, मग ते त्या वर्षीच्या इन्कम मध्ये धरायचं नाही म्हणून आपण ते कट ऑफ करतो. आता आपण करंट इयर मध्ये आलोय. करंट इयर मध्ये जे सबस्क्रिप्शन ऍक्च्युअली रिसिव्ह व्हायला पाहिजे होतं त्यातला एक पार्ट मागच्या वर्षी ऑलरेडी रिसिव्ह झालेला आहे, म्हणून आपण त्याला प्री रिसिव्ड इन्कम म्हणून ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दाखवतोय. पण तो लायबिलिटी साइडला तसाच कंटिन्यू राहील का, नाही राहणार. प्री रिसिव्ड इन्कम हे त्या वर्षीच्या इन्कम मध्ये ऍड व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे प्री रिसिव्ड इन्कम प्रिव्हियस इयरचं होतं, लास्ट इयरचं होतं, लास्ट इयर मध्ये ते दिसतंय ओपनिंग बॅलन्स शीटला. लास्ट इयर ओपनिंग बॅलन्स शीटला जे दिसतंय ते आपण इथून लेस करायचं, टेकन ऍज इन्कम, म्हणून ती अमाऊंट इथनं लेस करून बाहेरच्या कॉलम मध्ये नील लिहायचं किंवा झिरो लिहायचं, डॅश करायची, जे काय असेल. आता इथून लेस केलं ना,
लेस केल्यानंतर अपोजिट साइडला ऍड करायचं असतं. लेफ्ट लेफ्ट इफेक्ट आहे का? हा लेफ्ट लेफ्ट इफेक्ट असता तर इथून पण लेस केलं, इथल्या लेफ्ट साइडला पण लेस केलं असतं, पण आपण इथे लेस नाही करत आहे, अपोजिट साइडला ऍड करतोय. म्हणजेच करंट इयरच्या प्री रिसिव्ड इन्कम मध्ये आपण ते ऍड करून घेतोय. इन लास्ट इयर ओपनिंग बॅलन्स शीट. काय लिहिलंय मी इथे? सबस्क्रिप्शन्स आहेत. चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये मागच्या वर्षीचे चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये जे सबस्क्रिप्शन मागच्या वर्षी रिसीव्ह झालेलं होतं, म्हणजे मागच्या वर्षी ते प्री रिसिव्ड होतं, चालू वर्षात ते परत मिळणार नाहीये. ओपनिंग बॅलन्स शीटला ते आलंय, ते करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये फक्त ऍड करून घ्यायचंय. लेस कुठलं सबस्क्रिप्शन होतं? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, जे नेक्स्ट इयरचं पुढच्या वर्षीचं चालू वर्षात मिळालंय ते कट ऑफ होणार आहे. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये इथे हे लिहून ठेवलं होतं, त्याचा आपण वापर केला नव्हता, ते मी आता दाखवते तुम्हाला. सबस्क्रिप्शन 3 प्रकारचे असतात: लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. तुम्ही जर करंट इयर साठी काम करताय तर करंट इयर मधले इन्कम आणि एक्सपेन्सेस फक्त करंट इयर पुरतेच घ्यायचे, नेक्स्ट इयरचे मायनस करायचे, लास्ट इयरचे पण मायनस करायचे. कळलंय? पण जर करंट इयरचे आउटस्टँडिंग असतील तर ऍड आउटस्टँडिंग करायचं. ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, लेस प्री रिसिव्ड नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचे कट ऑफ केले, प्री रिसिव्ड. लास्ट इयर मध्ये प्री रिसिव्ड होतं करंट इयरचं, ते ऍड करायचं. प्री रिसिव्ड फॉर करंट इयर इन लास्ट इयर. करंट इयरचे प्री रिसिव्ड होते ते ऍड करायचे. कशात? करंट इयरच्या सबस्क्रिप्शन्स मध्ये. कळलं? आणि लेस काय करणार आहात तुम्ही? आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. लास्ट इयरचे आउटस्टँडिंग लेस करणार आहात. समजलं तर ठीक आहे. आत्ता एवढं सगळं लक्षात नाही राहिलं तरी चालणार आहे, मी त्या प्रॉब्लेमच्या वेळेला हे सांगणार आहे तुम्हाला. आत्ता आपण काय बघत होतो? करंट इयरच्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये मागच्या वर्षी जे आपल्याला सबस्क्रिप्शन रिसिव्ह झालेले आहेत, जे करंट इयर साठी जे होते, असे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, प्री रिसिव्ड इन्कम्स ओपनिंग बॅलन्सला दिसत आहेत. त्याचा आधी इनर कॉलम मध्ये लायबिलिटीला लिहून टाकायचे, मग 2 इफेक्ट द्यायचे, तिथून लेस करायचं, एक्झॅक्ट सेम अमाऊंट लेस करायची, आउटर कॉलम नील लिहायचं, लेस केलेली अमाऊंट त्या रिस्पेक्टिव्ह इन्कम मध्ये ऍड करायची. लेस करताना लिहायचं टेकन ऍज इन्कम, ऍड करताना लिहायचं प्री रिसिव्ड इन्कम इन लास्ट इयर ओपनिंग बॅलन्स शीट किंवा इन लास्ट इयर. ठीक आहे? कळलंय? असंच सेम प्रीपेड एक्सपेन्सेस पण असू शकतं. प्रीपेड एक्सपेन्सेस ओपनिंग बॅलन्सला कुठे दिसतात? इथे. हे बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयरचे ओपनिंग बॅलन्स शीटचे. त्याचं काय करायचं? पुन्हा तेच, करंट इयरचे एक्सपेन्सेस होते पण मागच्याच वर्षी पे केले. रेंट 15 महिन्यांचा रेंट पे केला, त्यातले 12 महिने मागच्या महिन्यांचे होते, 3 महिने करंट महिन्यांचे वर्षीचे होते. 12 महिन्याचा जो रेंट मागच्या वर्षीचा होता तो आपण मागच्या वर्षीच्या इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचरला घेऊन टाकलाय. करंट इयरचा जो एक्सपेंडिचर आहे 3 महिन्यांचा, जो मागच्या वर्षीच्या एक्सपेंडिचर मध्ये न घेता आपण तो प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणून ऍसेटला दाखवलाय, जो करंट इयरच्या एक्सपेन्सेसला ऍड व्हायला पाहिजे. बरोबर? सो करंट इयरचा एक्सपेंडिचर जो प्रीपेड एक्सपेंडिचर इन द ओपनिंग बॅलन्स दिसतोय, तो पहिल्यांदा आपण इनर कॉलम मध्ये लिहायचा. फर्स्ट स्टेप बॅलन्स शीट जशीच्या तशी आपल्याला लिहायची असते. पक्क डोक्यात ठेवा, ओपनिंग बॅलन्स शीट तुम्हाला जशीच्या तशी लिहायची, नंतर ऍडजस्टमेंट करा काय करायच्या त्या, परस्पर एंट्रीज करू नका. सो प्रीपेड एक्सपेन्सेस लेस टेकन ऍज एक्सपेंडिचर, जसं आपण इथे टेकन ऍज इन्कम लिहिलं होतं तसं इथं टेकन ऍज एक्सपेंडिचर, एक्झॅक्टली सेम अमाऊंट, आउटर कॉलम नील. लेस फ्रॉम ऍसेट, P&L डेबिट म्हणतो ना आपण, तसं इथे आता एक्सपेंडिचर. समजा हा आपण रेंट बद्दल बोलत होतो, सो रेंट ऑलरेडी इथे इनर कॉलम मध्ये एक अमाऊंट लिहिलेली आहे. आता ही जी अमाऊंट आहे ही इथे लेस फ्रॉम ऍसेट
आणि एक्सपेंडिचरला ऍड. सो इथे ऍड म्हणताना काय करायचं, ऍड प्रीपेड इन लास्ट इयर, ही अमाऊंट इथे ऍड होणार. प्लस काही आउटस्टँडिंग वगैरे असेल त्या एंट्रीज नंतर करूच आपण. सो इथे मी तुम्हाला काय सांगितलं, प्री रिसिव्ड इन्कम असेल तर लेस फ्रॉम बॅलन्स शीट लायबिलिटी आणि ऍड टू रिस्पेक्टिव्ह इन्कम. सेम तसंच आपण इथे प्रीपेड एक्सपेन्सेस इन ओपनिंग बॅलन्स शीटचं काय करणार आहोत, लेस फ्रॉम बॅलन्स शीट ऍसेट ऍड टू रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर. इथे केलं तसं. कळतंय का? हे तुम्हाला 100% येणार म्हणजे येणारच पेपरमध्ये. या ऍडजस्टमेंट तुम्ही चुकूच शकत नाही, म्हणजे चुकवू शकत नाही, त्या येतातच, तुम्हाला करायलाच लागतात. सो ह्या ऍडजस्टमेंट कळल्यात, इथपर्यंत जे कळलंय ते लिहून घ्या तुम्ही. अजून पुढच्या ऍडजस्टमेंट दाखवते मी. पुढच्या ऍडजस्टमेंट बघूयात. फीज टू बी कॅपिटलाइज्ड. आता रिसीट पेमेंट अकाउंट मध्ये तुम्हाला मेंबरशिप फीज रिसिव्ड किंवा सबस्क्रिप्शन फीज रिसिव्ड किंवा एंट्रन्स फीज रिसिव्ड असं लिहिलेलं असतं. आणि त्या फीजच्या ऍडजस्टमेंट्स मध्ये तुम्हाला अशी एक ऍडजस्टमेंट दिलेली असते की 50% ऑफ द फीज आर टू बी कॅपिटलाइज, 25% ऑफ द फीज आर टू बी कॅपिटलाइज. त्यावेळेला तुम्ही काय करणार, बेसिकली ह्या ज्या फीज आहेत ह्या इन्कम असतात, रिसीट आहे ती. सो आधी आपण इन्कम मध्ये ती फी लिहून टाकायची. फॉर एक्झाम्पल एंट्रन्स फी असेल, सो जी काही रिसीट पेमेंट मध्ये दिलेली अमाऊंट होती त्या एंट्रन्स फीची ती आपण इथे इनर कॉलम मध्ये लिहून टाकणार. आता ऍडजस्टमेंट मध्ये असं दिलेलं आहे की 50% ऑफ द एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. सो कॅपिटलाइज करायचं म्हणजे काय करायचं, जेव्हा आपण इन्कमला दाखवतो त्यावेळेला ते रेव्हेन्यू इन्कम असतं. डे टू डे एक्सपेन्सेस जे काही आपले असतात ते कव्हर अप करण्यासाठी मिळालेलं इन्कम, याला म्हणायचं रेव्हेन्यू इन्कम. म्हणून आपण ते इन्कम एक्सपेंडिचरला घेतो. ज्या वेळेला ते कॅपिटल इन्कम असतं त्यावेळेला आपण ते कॅपिटलाइज करतो, म्हणजे इकडे बॅलन्स शीटला दाखवतो. मग हे रेव्हेन्यू इन्कम मधले 50% कॅपिटलाइज करायचे, याचा अर्थ त्या रेव्हेन्यू इन्कम मधले ते लेस करायचे. सो लेस 50% कॅपिटलाइज्ड असं म्हणायचं. लेस 50% कॅपिटलाइज. इथे अमाऊंट आउटर कॉलम मध्ये जी उरलेली 50% आहे ती. आता ही जी लेस केलेली आहे, लेस केलंय म्हणजे अपोजिट साईडला म्हणजे लायबिलिटीला इफेक्ट येणार. अदरवाईज राईट इफेक्ट आला असता जर आपण ऍड केलं असतं तर. पण इथे लेस केलेलं आहे ना, लेस केलं की अपोजिट साईडला म्हणजे लायबिलिटीला इथे काय लिहिणार आहोत, एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड, एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड असं लिहायचं. आणि ही जी 50% अमाऊंट होती ती इथे लिहायची. आलं लक्षात? याला काय म्हणायचं, लेस फ्रॉम फीज आणि बॅलन्स शीट लायबिलिटी, कॅपिटलायझेशन ऑफ रेव्हेन्यू इन्कम. आता इथे मी दिलेलं नाहीये, पण असं समजा तुम्हाला एक्सपेंडिचरचं सांगितलं की फॉर एक्झाम्पल एक मी सांगते, तुम्हाला हवं असेल तर रेफरन्सला लिहून घ्या. हे ऍडजस्टमेंट आपण मागच्या ह्याच्यात पाहिलेली आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये. इथे एक्सपेंडिचर मध्ये दिलेलं असतं रिपेअर मेंटेनन्स टू मशिनरी असं दिलेलं असेल समजा. फॉर एक्झाम्पल लिहून देऊ का, रिपेअर्स टू मशिनरी. अशी समजा इथे अमाऊंट आहे 50,000 आणि ऍडजस्टमेंट्स मध्ये असं दिलेलं आहे की रिपेअर्स टू मशिनरी रॉंगली इन्क्लुडेड द मशिनरी परचेस वर्थ ₹15,000. सो ऍक्च्युअली मशिनरी परचेस केली होती म्हणजे ती कॅपिटलाइज व्हायला पाहिजे होती, चुकून ती इथे एक्सपेंडिचरला दाखवली. अशा केसमध्ये आपण काय करणार आहोत, लेस करणार. जसं इथे पण आपण लेस केलं, जे कॅपिटलाइज करायचं आहे ते रेव्हेन्यू इन्कम मधनं लेस केलं, तसं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधनं लेस करायचं जे कॅपिटलाइज करायचंय. लेस रॉंगली लेस मशिनरी परचेस्ड wrongly included in expenses. समजा ती अमाऊंट होती 15,000. सो इथे आउटर कॉलम मध्ये तुम्ही 35,000 लिहिणार आणि हे जे 15,000 मशिनरीची व्हॅल्यू होती ती इथे ऍसेट मध्ये आपण लिहिणार आहोत, मशिनरी 15,000. हे दोन्ही केसेस सेमच आहेत. हे एक्सपेंडिचरच्या बाबतीत आहे म्हणून आपण ऍसेटला घेतलं, हे इन्कमच्या बाबतीत आहे म्हणून आपण लायबिलिटीला घेतलं. इथे कळलं, दोन्ही ऍडजस्टमेंट सेमच आहेत. लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह इन्कम और एक्सपेंडिचर आणि अपोजिट साइडला ऍड करायचे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया, इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द सेम नेचर. फॉर एक्झाम्पल पिकनिक एक्सपेन्सेस, पिकनिक इन्कम. समजा एखादा
स्पोर्ट्स क्लब आहे आणि त्यांची पिकनिक जाणार होती, त्यांनी सगळ्यांकडनं कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे. सगळ्यांकडनं जे 500-500 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढले दॅट इज इन्कम, जे आपण इन्कम साईडला लिहिणार. आणि पिकनिक ऍक्च्युअली पिकनिकला गेल्यानंतरचा जो खर्च होता तो पिकनिक एक्सपेंडिचर म्हणून इथे येणार. दोन्हीही गोष्टी बरोबर आहेत. तुम्ही जर पिकनिक इन्कम साईडला लिहिलं, पिकनिक एक्सपेंडिचर साईडला लिहिलं तरी बरोबर आहे, कुणीही मार्क कापणार नाही. पण आपल्याला अप्रोप्रिएट करायचंय. अप्रोप्रिएट ऍडजस्टमेंट करायची म्हणजे काय करायचं, जर पिकनिक एक्सपेन्सेस आणि पिकनिक इन्कम दोन्हीही सेमच टाईपचे नेचर आहेत, म्हणजे सेमच टाईपचे एक्सपेन्सेस आहेत, तर आपण त्या दोघांचाही सेट ऑफ करायचा. सेट ऑफ करताना काय बघायचं, जर एक्सपेंडिचर साईड जास्त असतील, म्हणजे एक्सपेन्सेस जास्त झाले पिकनिक एक्सपेन्सेस पिकनिक इन्कम पेक्षा, तर एक्सपेंडिचर साईडला आपण पिकनिक एक्सपेन्सेस इनर कॉलम लेस पिकनिक इन्कम्स इनर कॉलम सेट ऑफ करून आउटर कॉलम मध्ये अमाऊंट. हे जर उलट असेल, इफ इन्कम इज मोर दॅन एक्सपेंडिचर, जर इन्कम जास्त असेल तर इन्कम साईडला लिहायचं, म्हणजे आउटर कॉलमची फिगर मायनस मध्ये नाही येता कामा. सो इथे पिकनिक इन्कम लेस पिकनिक एक्सपेन्सेस इनर कॉलम फिगर्स आणि आउटर कॉलम मध्ये जी अमाऊंट आहे ती प्लस मध्ये येणार आहे. कळलं? सो हे ऑब्विस आहे की जी एक्सपेंडिचर जास्त असेल तर एक्सपेंडिचर साईडला लिहा, इन्कम जास्त असेल तर इन्कम साईडला लिहा, पण सेट ऑफ करा. जर नाही जमलं सेट ऑफ करायला, विसरला, चुकून लिहून टाकलं, काहीही प्रॉब्लेम नाही, संपूर्ण मार्क मिळणार आहेत तुम्हाला. स्पेसिफिक डोनेशन्स ऍज फॉर एक्झाम्पल डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर एनी स्पोर्ट इव्हेंट किंवा काहीतरी याच्यासाठी स्पेसिफिक डोनेशन्स दिलेली असतात. हे तुम्हाला रिसीट अँड पेमेंट मध्ये दिलेलं असतं. रिसीट पेमेंट मध्ये दिलेलं आणि बॅलन्स शीट मध्ये दिलेलं यांचा एकच इफेक्ट येतो. ऍडजस्टमेंट मध्ये जे दिलेलं असतं त्याचा 2 इफेक्ट येतात. ज्याला तुम्ही ऍडजस्टमेंट करत असता तेव्हा 2 इफेक्ट असतात, पण रिसीट अँड पेमेंटचा एक इफेक्ट, बॅलन्स शीटचा एक इफेक्ट. सो जर बॅलन्स शीट मध्ये रिसीट साईडला स्पेसिफिक डोनेशन्स रिसिव्ड असं असेल तर ते कॅपिटलाइज करून टाकायचं. बॅलन्स शीट लायबिलिटीला जातं ते. सेल ऑफ ऍसेट, आता आपण इथे मशिनरीच एक्झाम्पल घेऊयात. मशिनरी 15,000 आपण परचेस केलेली आहे, ती जर सेल केली आहे, 15,000 ची मशिनरी समजा 12,000 ला सेल केली, ही आपण पहिली केस बघू, आणि 17,000 ला सेल केली ही दुसरी केस बघू. सो फर्स्ट केस मध्ये काय आहे की 15,000 ची मशिनरी 12,000 ला सेल केली, याचा अर्थ काय झालाय, लॉस झालाय, बरोबर. सो फर्स्ट इफेक्ट तुम्ही काय द्यायचंय, बॅलन्स शीट ऍसेट बुक व्हॅल्यू. बॅलन्स शीट ऍसेट मधून लेस करायचंय. मशिनरी सेल आउट केली की नाही, बुक व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू जी तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिसतीये त्याला बुक व्हॅल्यू म्हणायचं असतं. ही कॉन्सेप्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. बुक व्हॅल्यू म्हणजे तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये जी व्हॅल्यू दिसते त्याला बुक व्हॅल्यू म्हणायचं. मशिनरीची तुमच्याकडे दिसलेली बुक व्हॅल्यू किती आहे, 15,000. मी काय सांगितलं, फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड मधनं लेस करायचं. काय लेस करायचं, बुक व्हॅल्यू लेस करायची. सो तुम्ही इथून डिरेक्टली लेस काय करणार, सेल ऑफ मशिनरी बुक व्हॅल्यू लेस करायची, म्हणजेच 15,000 लेस करायचे. आउटर कॉलम नेली, बुक व्हॅल्यू ऍसेट मधून लेस करायची. सेकंड इफेक्ट काय देणार, जर प्रॉफिट असेल तर प्रॉफिटची अमाऊंट ऑफ प्रॉफिट इन्कमला लिहायचंय. जर लॉस असेल तर अमाऊंट ऑफ लॉस एक्सपेंडिचरला लिहायचंय. आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, 15,000 ची ऍसेट 12,000 ला सेल केली, म्हणजे लॉस झालाय कितीचा, 15,000 मायनस 12,000 3,000. 3,000 चा जो लॉस झालाय म्हणजे अमाऊंट ऑफ लॉस किती आहे, 3,000. अमाऊंट ऑफ लॉस कुठे घ्यायला सांगितलं मी, एक्सपेंडिचर साइड. काय एक्सपेंडिचर साइड, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर ऑलवेज डेबिटेड. सो इथे एक्सपेंडिचरला आपण काय लिहिणार, टू लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट. इकडे अमाऊंट किती येणार आहे, 3,000. 2 इफेक्ट काय दिले आपण, लेस फ्रॉम ऍसेट 15,000 केलं, दॅट इज द बुक व्हॅल्यू. लेस फ्रॉम ऍसेट बुक व्हॅल्यू लेस करायची आहे. इथे बुक व्हॅल्यू लेस केली आणि अमाऊंट ऑफ लॉस एक्सपेंडिचर साइडला लिहिला. कसा लिहिला आपण, टू लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट 3,000. कळतंय. सेकंडली, जर सेकंड केस मध्ये आपल्याला प्रॉफिट झालं असेल, 50,000 ची व्हॅल्यू 15,000 ची बुक व्हॅल्यू होती, पण आपण सेल आउट केले 17,000 ला, म्हणजे प्रॉफिट झालंय कितीचा, 2,000चा. त्याही केसमध्ये आपल्याला लेस फ्रॉम बॅलन्स शीट ऍसेट साइड बुक व्हॅल्यू हे फिक्स आहे, म्हणजे ही एंट्री बदलणार आहे का नाही, बुक व्हॅल्यूच लेस करायची आणि हे नील करून टाकायचं. आणि
आता प्रॉफिट आहे की नाही, अमाऊंट ऑफ प्रॉफिट आहे. अमाऊंट ऑफ प्रॉफिट जी आहे ती इथे बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट 2000. हे दोन्ही येणार नाही, एकतर हे येईल किंवा हे येईल, एकतर प्रॉफिट येईल किंवा लॉस होईल, दोन्ही नाही होणार. कळतंय? सो जर प्रॉफिट झालं तर अमाऊंट ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, बुक व्हॅल्यू मायनस सेल व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू पेक्षा सेल व्हॅल्यू जास्त असेल प्रॉफिट झालं, बुक व्हॅल्यू पेक्षा सेल व्हॅल्यू कमी असेल लॉस झाला. पण ऍसेट साइड मधनं बुक व्हॅल्यूच मायनस करायची. प्रॉफिट असेल इन्कमला दाखवा अमाऊंट ऑफ प्रॉफिट, लॉस झाला एक्सपेंडिचरला दाखवा अमाऊंट ऑफ लॉस. कळलं? ठीक आहे, इथपर्यंत कळलंय. पुढची ऍडजस्टमेंट दाखवते मी, हे लिहून घ्या. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता तुम्हाला काय काय दिलेलं असतं, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं असतं ते सांगते मी. पहिलं गिव्हन काय आहे, ओपनिंग स्टॉक इन ओपनिंग बॅलन्स शीट. तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट दिलेलं असतं. त्यापैकी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी असं ऍसेटला लिहिलेलं असेल. ही समजा ओपनिंग बॅलन्स शीट आहे असं समजा, इथे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी असं लिहिलेलं असेल, जी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपण घेणार आहोत. त्यानंतर काय दिलंय, रिसीट पेमेंट दिलेले. रिसीट पेमेंटच्या पेमेंट साईडला काय दिलेलं आहे, स्टेशनरी परचेस्ड ₹500. 500 रुपयाची स्टेशनरी परचेस केली ड्युरिंग द इयर असं दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 6000 रुपये. आता ऍडजस्टमेंट्स मध्ये काय दिले, स्टेशनरी बिल वॉज आउटस्टँडिंग फॉर ₹2000. 2000 रुपयाचं पेमेंट केलं असतं तर रिसीट पेमेंटला ऑलरेडी 2500 आलं असतं, पण पेमेंट नाही केलेले. लक्षात घ्या, फक्त 500 रुपयाच्या बिलाचं पेमेंट झाले, 2000च्या बिलाचं पेमेंट झालेलं नाहीये. ऍक्च्युली कॅश फ्लो झालेला नसल्यामुळे रिसीट पेमेंट म्हणजेच कॅशबुकला आलं नाही. मग काय झालं, 2000 रुपयाचं एक बिल आहे जे आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेंडिचरची एंट्री करून घ्यायची, प्लस क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे स्टेशनरीचा 3500. हे सगळं दिलेलं आहे. ह्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी कन्झ्युम्ड. ह्या सगळ्या फिगरवरनं आपण काय फाइंड आउट करणार आहोत, स्टेशनरी कन्झ्युम्ड. आणि जी स्टेशनरी कन्झ्युम्ड असेल ना ती आपल्याला इथे एक्सपेंडिचरला दाखवायची, जी आपण दाखवतो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच डेबिट साईडला. या ज्या सगळ्या फिगर्स दिलेल्या आहेत त्या प्लस मायनस करून एक फिगर येणार आहे आपली, जी आपण ड्युरिंग द इयर किती स्टेशनरी कन्झ्युम केलेली आहे ते दिसणार आहे, जो आपला त्या वर्षीचा एक्सपेंडिचर स्टेशनरीवर झालेला. आता ऍडजस्टमेंट्सची एंट्री करताना कसं करणार आहोत, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. आता मागच्या वर्षी वेळेला आपण जेव्हा पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहिलं तेव्हा आपण काय करायचो, ओपनिंग स्टॉक जो दिलेला असतो तो आपण डिरेक्टली टू ओपनिंग स्टॉक म्हणून घेत असतो. पण आता इथे आपण प्रोफेशनली अकाउंटिंग मेंटेन करतोय का नाही, मग ते कसं लिहायचं तर मी सांगते तुम्हाला. एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही लिहायचंय टू स्टेशनरी कन्झ्युम्ड, असं तुमचं हेडिंग येईल, टू स्टेशनरी कन्झ्युम. खाली लिहायचं आहे ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक 6000. आलं लक्षात? आपण कसं लिहायचो, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये टू ओपनिंग स्टॉक लिहायचो, पण इथे शब्द कसे आहेत, टू ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. त्याच्याऐवजी आपण स्टेशनरी कन्झ्युमच्या खालती कॅल्क्युलेशन करणार आहोत, त्यात आपण आधी लिहिला ओपनिंग स्टॉक. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जे दिलेलं आहे, ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट डील मध्ये जे दिले त्याच्या एक एकच इफेक्ट द्यायचे. हा पहिला इफेक्ट झाला. परचेस स्टेशनरी ऑन पेमेंट साइड, रिसीट पेमेंटच्या पेमेंट साइडला आपल्याला स्टेशनरी परचेस 500 रुपीज असं दिसतंय, म्हणजे आपण ऍडिशनल स्टेशनरी परचेस केली आहे. सो ऍड परचेसेस किंवा परचेस्ड स्टेशनरी, ऍड 500 रुपये. हे रिसीट अँड पेमेंट मधले 500 रुपये होते म्हणून एकच इफेक्ट दिला मी. आता ऍडजस्टमेंट्स आहेत. स्टेशनरी बिल वॉज आउटस्टँडिंग फॉर ₹2000. एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे, मग आपण काय करतो, ऍड करतो एक्सपेंडिचरला आणि लायबिलिटीला घेतो. सो इथे आपण ऍड आउटस्टँडिंग बिल, अमाऊंट किती आहे 2000. लेफ्ट इफेक्ट लायबिलिटीला लिहायचंय आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल 2000. दोन इफेक्ट द्यायचे ना, कारण ऍडजस्टमेंट मधले आहेत. दुसरी ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 3500.
आपण नॉर्मली काय करायचो, बाय क्लोजिंग स्टॉक आणि ऍसेट मध्ये क्लोजिंग स्टॉक. पण आता आपण टू ओपनिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक असं लिहित नाहीये. सो इथेच आपण लेस करणार आहोत. तुम्ही क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक लिहिलं काय किंवा डेबिटला लेस केलं काय, इफेक्ट तोच येतो. म्हणून आपण डेबिट मधनं लेस करणार आहोत. लेस क्लोजिंग स्टॉक 3500 आणि आपला नेहमीचा इफेक्ट इथे द्यायचाच ऍसेट साइडला, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. तो किती आहे 3500. दोन इफेक्ट द्यायला लागतील, ऍडजस्टमेंट मधला आहे म्हणून. एरवी आपण इथे लिहितो आणि इथे लिहितो, राईट राईट इफेक्ट असतो. आता आपण डेबिटला लेस केलं आणि अपोजिट साइडला ऍड केलं. ओके, कळलं? सो सगळं लिहून झालं आपलं. आता आपल्याला काय करायचंय, स्टेशनरी कन्झ्युम्ड काढायचे. सो ओपनिंग 6000 होता, ऍडिशनल परचेसेस 500 पेड केलेले होते, ऍडिशनल परचेसेस आउटस्टँडिंग 2000 होते आणि 3500 क्लोजिंग स्टॉक होता. ह्याच्यात अजून एक काय ऍडजस्टमेंट असू शकते की स्टेशनरी फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर वॉज परचेस्ड इन करंट फायनान्शियल इयर. मग तुम्ही काय करणार, प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणून लेस करणार. हा, त्या ऍडजस्टमेंट आता तुम्हाला माहिती आहेत. आता याचं उत्तर काय आलंय बघूयात. 5500 हे काय आलं, स्टेशनरी कन्झ्युम्ड आलं ड्युरिंग द फायनान्शियल इयर. सो आपण या पर्टिक्युलर करंट फायनान्शियल इयर मध्ये जे काम करतो आहोत त्यासाठीची टोटल स्टेशनरी आपण किती वापरली, 5500ची वापरली आणि क्लोजिंग स्टॉक 3500 आहे, जो नेक्स्ट फायनान्शियल इयरला कॅरी फॉरवर्ड होणार आहे. मग आपण ह्या नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये जाऊ तेव्हा ओपनिंग 3500 ओपनिंग स्टॉक म्हणून घेणार आपण. आलं लक्षात, कळलंय? सो हे स्टेशनरी कन्झ्युम. आजच्या लेक्चरमध्ये मी बाकीच्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स घेतलेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टँडर्ड ऍडजस्टमेंट्स तुम्हाला माहिती आहेत, मी त्या परत परत घेत नाहीये. काही हिडन ऍडजस्टमेंट्स असतात, 10% इन्व्हेस्टमेंट, 10% फिक्स डिपॉझिट किंवा रेंट फॉर 10 मंथ्स म्हणून असं दिलेलं असतं तुम्हाला, किंवा लीज होल्ड प्रॉपर्टी फॉर 10 मंथ्स असं दिलेलं असतं, किंवा काही जे तुम्हाला माहिती आहे की हिडन ऍडजस्टमेंट इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स असं दिलेलं असतं. या सगळ्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला माहिती आहेत, मी त्या परत परत घेत नाहीये. फक्त नॉट फॉर प्रॉफिटशी रिलेटेड कोणत्या होत्या त्या मी आता घेतलेल्या आहेत. या वेगळ्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या, ज्या स्टँडर्ड ह्यातल्या नाही आहेत. आता मी याच्या पुढे काही एक्झाम्पल्स घेणार आहे तुमचे, 2-3च एक्झाम्पल्स मी आधी घेईन आणि मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. एक्झाम्पल्स कसली असतील, सबस्क्रिप्शन्सवरचं 1-2 एक्झाम्पल्स घेणार आहे आणि एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस ओपनिंग बॅलन्स मध्ये असतील तर कसे लिहायचे वगैरे ते सगळे मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स मध्ये दाखवीन आणि मग आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. इथपर्यंत कळलं असेल, परत एकदा लेक्चर्स बघत जा. नाही कळलं तर तुम्हाला मागची लेक्चर्स परत बघा आणि मग पुढच्या आपण प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. जर मागचं काही कळलं नसेल ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला म्हणजे इश्यूज येणार, म्हणजे की आपल्याला हे कळलंच नव्हतं तरी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतलाय. सो आधीची लेक्चर सगळी नीट बघा. नसेल कळलं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आता पुढच्या लेक्चर्स पासून मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेईन. तोपर्यंत टाटा.